नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। हा व्हिडिओ बनवण्याचा मेन मुद्दा हाच आहे की काल आपले जे एक शेतकरी बांधव होते नांदेड जिल्ह्यातील, त्यांचं नाव आपण घेणार नाही कारण की त्यांचं आपल्याला मन दुखवायचं नाहीये आणि त्यांचं नाव खराबही आपल्याला होऊ द्यायचं नाहीये, बरोबर। तर त्यांचा मला काल कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की सर कापसाचे भाव कधी वाढणार, कापसाला भाव कधी येणार, खूप परेशान झालो, कधी कधी असा विचार येतो आत्महत्या करण्याचा। पण मी त्यांना त्यावेळेस बोललो, त्यांना लगेच थांबवलं, त्यांना सांगितलं मी की हा विचार तुम्ही यूज द्यायला नाही पाहिजे कारण की एका वर्षाचा कापसाचा भाव तुमचं आयुष्य नाही ठरू शकत, ते चुकीचं आहे। हा विचार करणं चुकीचं आहे। आता विचार करा, आतापर्यंत कापसाचे जे भाव आहेत मागील 50 वर्षांपासून ते 5,000च होते, 5,000, 6,000, 4,000 असे याच रेंजमध्ये होते। एका वर्षी असं झालं मागच्या गेल्या वर्षी की कापसाला भाव 12,000, 13,000, 14,000 आणि कुठे कुठे काहीतरी अशी अफवा होती की 15-16 असे काहीतरी गेले, पण एवढे नाही गेले, 12, 13, 14 पर्यंत गेले। आणि त्याच्यानंतर निर्यातही जास्त प्रमाणात होत होती, जास्त प्रमाणात निर्यात झाली। त्याच्यामुळे काय झालं की कापसाला जो भाव आहे तो वाढला होता आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या दुसऱ्या वर्षी काय झालं की कापसाला भाव येण्यासाठी सगळ्यांनी काय केलं, जास्तीत जास्त उत्पन्न घेतलं आणि जास्त उत्पन्न घेतल्यानंतर कापसाला भाव येतोय असं सगळ्यांची एक मनस्थिती बनली। आणि मागच्या वर्षी जर तेवढा भाव गेला, पुढच्या वर्षी जास्त भाव येईल याच्यासाठी आपण काय केलं, जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याच्या मागे लागलो, बरोबर। आता मेन मुद्दा सांगतो तुम्हाला, इकडे ज्यावेळेस मागच्या वर्षी भाव वाढले, त्या वाढत्या अनुषंगाने जेवढे पण ज्या दुकानं आहेत, ज्या माल आपण जिथून माल खरेदी करतो, जे काही आपण फवारणी असो, औषध असो, बी बियाणे असो, इतर जे काही सगळ्या गोष्टी असो, ते आपण जिथून माल विकत घेतो त्यांचे भाव वाढून गेले। कशामुळे की कापसाला भाव जास्त येऊ लागला म्हणून सगळ्या गोष्टींचे भाव वाढत गेले, सगळ्या गोष्टींचे भाव वाढले। पण आपल्याला आशा होती की आपण जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावं आणि त्याला येणाऱ्या वर्षी चांगला भाव येईल, आपलं सगळं पैसे पाणी कर्ज वगैरे सगळं नील होऊन जाईल। पण अशातला काही प्रकार घडला नाही आणि या वर्षी आयात निर्यात जास्त झाली नाही, निर्यात जास्त झालीच नाही, त्यामुळं कापसाला भाव आला नाही। कापसाला भाव आला नाही म्हणून काय झालं, आपण मागच्या वर्षीच्या अनुषंगाने त्या आशेवर आपण या वर्षी जास्त उत्पन्न घेतलं। बी बियाणांचा खर्च जास्त लागत होता, आपण कर्ज घेऊन तो माल आणून आपण तो लावला, सगळं खर्च केला, पण ह्या वर्षी भाव आले नाही। मग आपली जी आशा होती ती खालावली, आपले जे विचार होते ते बदलून गेले की असं कसं काय झालं, मग माझ्यावर कर्ज वाढलं, या सगळ्या गोष्टी झाल्या। आणि हे एक काय म्हणतो आपण त्याला, हे गैरसमज असतो, गैरसमज प्रत्येकाचा, म्हणजे प्रत्येकालाच असतो आणि आशा तर प्रत्येकालाच असते की एक साधारण व्यक्ती जरी असला छोट्यातला छोटा, त्याला आशा असते की आपल्याला काहीतरी होईल, आपल्या आयुष्यात पुढं काहीतरी होईल, नवीन काहीतरी होईल, या आशेवरच प्रत्येक माणूस जगत असतो। महत्त्वाचं मेन कारण एक सांगतो तुम्हाला की आपण जे मागच्या वर्षीपासून चालत आलेले भाव आहे ते रेग्युलर तेच आहे, फक्त एका वर्षामुळं आपली पूर्ण मनस्थिती बदलून गेली आणि आपल्याला वाटलं आता इथून पुढं 12, 13, 14, 15,000 भाव राहणार, पण तसं झालेलं नाहीये। आतापर्यंत जे 5,000 भाव चालत आलेले होते त्याच्यानंतर एका वर्षाने काय झालं, पूर्ण भाव बदलून गेले आणि तिथून पुढे आता परत भाव थोडे कमी झाले। त्याचं कारण म्हणजे निर्यात बंद झालेली आहे। बांगलादेश असो, इस्रायल असो, हमास यांचं युद्ध चालू असल्यामुळे, रशिया युक्रेनचं युद्ध झालं मागे, या सगळ्या गोष्टींमुळे जे कापसाचे भाव आहे ते कमी झाले आणि निर्यात याच्यामुळं बंद झाली की ज्या त्या देशांमध्ये त्यांना आयात करण्याचं कारण नव्हतं काहीच, म्हणून आपल्या इथून निर्यात झाली नाही। निर्यात झाली असती तर मोठ्या प्रमाणात आपण जास्तीत जास्त कापूस दिला असता आणि आपल्या मालाला भाव चांगला आला असता। जेवढे व्यापारी वर्ग आहेत ते काय करतात, तुमच्याकडून माल घेतात आणि जर बाहेर जास्त निर्यात होत आहे तर तुमच्याकडून जास्त भावाने माल घेतात आणि तिकडे जास्त 2 पैसे जास्त मिळतात। हा सगळा एक जो गैरसमज होता प्रत्येकाला की ह्या येणाऱ्या वर्षी पण तोच भाव राहील, त्या अनुषंगाने सगळ्यांनी खर्च केला आणि तसं झालं नाही। त्यातल्या त्यात पाऊस पाणी झालं नाही, जास्त झाला तर अवकाळी झाला, त्याने शेतीमालाचं नुकसान झालं, या सगळ्या गोष्टी घडल्या। आणि हे आत्महत्या करणं वगैरे हे एक अत्यंत म्हणजे चुकीचं कारण आहे, चुकीचा विचार आहे, घाणेरडा विचार आहे। कारण की एक सांगतो तुम्हाला, प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असे प्रॉब्लेम येतातच, पण त्याला हे सोल्युशन नाही आहे। रडत बसण्यापेक्षा लढत बसणे हा एक माझा मुद्दा आहे आणि ते सगळ्या शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती की त्यांनी तो मुद्दा अवलंबवा, कारण की रडत बसण्यापेक्षा लढणे हा सर्वोत्तम पर्याय आहे। एक छोटंसं कारण सांगतो तुम्हाला त्याचं,
आता विचार करा, समजा आता मी शेतकरी आहे आणि मी सगळा खर्च केला, मी आशा ठेवली, माझं काय, मी आशा ठेवली काय, मागच्या वर्षी जो भाव होता तो पुढच्या वर्षी मला भेटेल ही मी आशा ठेवली. याचं कारण दुसऱ्यांचं आहे का नाही, हे मीच ठेवली आशा की जास्त भाव येईल, म्हणून मी काय केलं, जास्त खर्च केला. पण मी जर सुरुवातीपासूनच समजा आता भाव समजा वरती गेला, जास्त जास्त खुश नाही व्हायचं, कमी झाला तर नाराज नाही व्हायचं, स्थिर राहायचं. स्थिर राहिल्याने आपल्याला विचार करता येतो की आपण किती खर्च करायला पाहिजे, जास्त खर्च केला तर भाव येईल का, नाही येणार का, हा विचार आपण पहिले करून ठेवायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणि याच्यामध्ये जर का समजा आता मी ठरवलं की कापसाला भाव नाही आला, माझ्यावर आता कर्ज झाले आणि आता मी आत्महत्या करणार, आता मी जर आत्महत्या केली तर विचार करा नुकसान कोणाचं आहे. 2 मिनिटं तुम्हाला स्पष्ट करून देतो. सर्वात पहिला मुद्दा, जे माझे घरचे असतील, माझे घरातले व्यक्ती, ते 10 दिवस, 15 दिवस, 8 दिवस, महिनाभर रडत बसतील. समाज आहे, समाज म्हणेल की नाही झालं त्याच्याकडून, असं तसं, चांगलं होतं, बस एवढंच. नुकसान कोणाचं झालं, माझं झालं. तर याच्यामध्ये दुसरं कोणाचं नुकसान होणार नाहीये. आणि आपल्याला कोणी आत्महत्या केली म्हणून कोणीतरी 10 पैसे लोक आणून तुम्हाला देतील असंही काही घडणार नाहीये. आपल्यालाच करावं लागत असतं, प्रत्येकाला जसं त्याचं माहिती असतं. आणि सगळ्यात जास्त मेहनत करणारा आहे तो फक्त शेतकरी बांधव. हा व्हिडिओ बनवण्याचा एकच मुद्दा आणि कारण आहे, मी जास्त वेळ बोलत नसतो व्हिडिओवर, पण आज स्पेशल याच्यासाठी बनवला की हा विचार त्या माणसाने केला होता, त्या शेतकरी बांधवाने केला होता. त्याने हा परत विचार करू नये. आणि त्याने मी ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी बोललो, 15-20 मिनिटं आमचं बोलणं झालं, त्यांच्या डोक्यातून तो भ्रम काढून टाकला. ते म्हणे की तुम्ही जे सांगितलं ते मला सगळं पटलं आणि योग्य वाटलं म्हणे, मला पटलं म्हणे या सगळ्या गोष्टी. बस हाच माझा मुद्दा होता तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. आणि प्रत्येकाने हा व्हिडिओ बघावा आणि आपले जे शेतकरी मित्र असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा, एवढंच माझा उद्देश आहे. धन्यवाद.